मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेमध्ये जी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे जे 2100 रुपये मिळणार होते या महिन्यापासून ते 2100 नाही तर 1500 रुपयेच मिळणार आहेत. 1500 रुपये चालू राहणार आहेत. महायुतीला 288 पैकी 230 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा लाडक्या बहीण योजनेचाच आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांनी महायुतीला पूर्णपणे मतदान केलं आणि महायुतीच्या जाहीरनाम्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं की जो 1500 रुपये महिना आहे लाडक्या बहीण योजनेचा तो 2100 रुपये करण्यात येईल. म्हणजे दर महिन्याला 2100 रुपये महिलांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येईल. पण जी नवीन बातमी समोर येत आहे त्या बातमीनुसार हे लगेच आता होणार नाही. सध्या 1500 रुपये हे चालू राहणार आहेत. पण लाडक्या बहीण योजनेची जी नवीन बातमी समोर येत आहे त्याच्यानुसार 2100 नाही तर 1500 रुपये चालू राहणार आहेत. 1500 रुपये चालू राहणार आहेत. आणि ही जी बातमी आलेली आहे ती एबीपी माझाला सुद्धा आलेली आहे. या बातमीनुसार सुद्धा जे लाडक्या बहीण योजनेचे जे 1500चे 2100 रुपये करण्यात येईल असं जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं त्याच्यावर सरकार नक्कीच विचार करणार आहे. पण सध्या तरी ते शक्य नाही. सध्या 1500 रुपये चालू राहणार आहेत. म्हणजे या महिन्यांमध्ये 1500 रुपये चालू राहणार आहेत. 2100 ते लगेच केले जाणार नाहीत. 2100 जे केले जातील त्याची शक्यता काय आहे ती पुढची भाऊबीज म्हणजे लाडकी बहीण योजनेची सुरुवात सुद्धा भाऊबीजेलाच झाली होती, रक्षाबंधनालाच झाली होती. तर त्याच्यानुसारच आता जे 2100 केले जातील ते पुढच्या भाऊबीजेला केले जातील. म्हणजे जवळपास अजून त्याला 1 वर्ष असेल असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्याची शक्यता ही भाऊबीजेनंतरच आहे. भाऊबीजेपासून पुढच्या 2100 ते केले जातील 1500चे. त्याच्यामुळे असं दिसतंय की आपल्याला पुढच्या भाऊबीजेपर्यंत तरी नक्की बहुतेक करून आपल्याला वाट बघावी लागेल असं तरी सध्या तरी त्यांच्या म्हणण्यानुसार हे दिसून येत आहे.